स्वित्झर्लंडमधील दावोस इथल्या जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 6,25,457 कोटी रुपयांचे विक्रमी गुंतवणूक करार केले. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणं हा एक नवा विक्रम आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत. स्वित्झर्लंडच्या दावोस इथं जागतिक आर्थिक मंचावर पहिल्याच दिवशी 6,25,457 कोटी रुपये गुंतवणुकीचे विक्रमी 31 सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. राज्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीनं आश्वासक सुरुवात पहिल्याच दिवशी झाली. यातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक सामंजस्य करार JSW या समूहाबरोबर तब्बल 3 लाख कोटी रुपयांचा झाला आहे. यातून छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली आणि नागपूर इथं 10,000 रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला यामुळे मोठी चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सामंजस्य करारावर मुख्यमंत्री आणि JSW उद्योग समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदाल यांनी स्वाक्षऱ्या केल्या. श्री सज्जन जिंदालजी यांच्यासोबत एक मोठा MOU महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. जवळपास 3 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर्स आहेत. विशेषतः गडचिरोलीला स्टील प्लांट असेल किंवा कम्प्लीट सोलर इंटिग्रेशन मेकॅनिझम असेल किंवा EV चा प्लांट असेल, छत्रपती संभाजीनगरला, नागपूरला सोलर असेल, अशा वेगवेगळ्या पोर्टफोलिओजमध्ये एक मोठी इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी JSW ग्रुपने केलेली आहे. याच्यामुळे महाराष्ट्रातलं औद्योगिक जे वातावरण आहे त्याला एक मोठा बूस्ट मिळणार आहे. आणि म्हणून मी सज्जनजींचं आणि JSW ग्रुपचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. JSW ग्रुप महाराष्ट्रात यापूर्वी देखील भरपूर इन्व्हेस्टमेंट या ग्रुपने केलेली आहे, पण या इन्व्हेस्टमेंटमुळे निश्चितच महाराष्ट्राला एक खूप मोठा त्याचा फायदा होणार है. महाराष्ट्र जो है यहाँ पर ईज ऑफ डूइंग बिजनेस बहुत जबरदस्त है और देवेंद्र फडणवीस जी के राज्य में, इनके कंट्रोल में जो है ईज ऑफ डूइंग बिजनेस बहुत इजी है. कोई स्ट्रेस नहीं है किसी भी इंडस्ट्रीज को. मैं सबको यही बोल रहा था कि महाराष्ट्र में अगर आप एक बार आएंगे तो आप कहीं और जाएंगे. तो ये बहुत जबरदस्त स्टेट है और मेरी शुभकामनाएं महाराष्ट्र. यासोबतच विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेड बरोबर पोलाद आणि धातू उद्योग क्षेत्रात 12,000 कोटी, बालासोर अलॉईज लिमिटेड बरोबर 17,000 कोटी, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड बरोबर संरक्षण क्षेत्रात 16,500 कोटी, कल्याणी समूहाबरोबर संरक्षण, पोलाद आणि इलेक्ट्रिक वाहन या क्षेत्रात 5,250 कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला आहे. AB इनबेव बरोबर 750 कोटी, वारी एनर्जी बरोबर 30,000 कोटी, टेम्बो कंपनी बरोबर 1,000 कोटी, एलमॉन्ट बरोबर 2,000 कोटी आणि ब्लॅकस्टोन बरोबर 25,000 कोटी, तसंच ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी बरोबर 25,000 कोटी, अवनी पॉवर बॅटरीज 10,000 कोटी, जेन्सोल 4,000 कोटी, बिस्लरी इंटरनॅशनल बरोबर 250 कोटी, H2E पॉवर 10,000 कोटी, ZR2 समूह 17,500 कोटी, ब्लू एनर्जी मोटर्स 3,500 कोटी, इसार 8,000 कोटी, बुक माय शो 1,700 कोटी, तर वेल्स्पून बरोबर 8,500 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. महाराष्ट्र सरकार आणि टाटा समूह यांच्यात 30,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा, सिएट सोबत 500 कोटी रुपये गुंतवणुकीचा, रुरल एन्हान्स सोबत 10,000 कोटी, तर पॉवरिन ऊर्जा आणि ओपन ओरिजिन इंडिया सोबत प्रत्येकी 15,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे आणि युनायटेड फॉस्फरस सोबत सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व कंपन्यांचे आभार मानले आहेत.